डहाणू नगर परिषदेमध्ये भाजपाचे जिल्हा अध्यक्ष वर्चेस शिंदे गटाचा राजू माची अशी थेट लढत होणार आहे। आणि आता सध्या माझ्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू माची आहेत। राजूजी, नेमकं तुम्ही कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, कारण तुमच्या समोर सुद्धा एक प्रतिस्पर्धी मोठा उमेदवार आहे। नक्कीच समोरचा मोठा उमेदवार आहे, पण आम्ही कामाच्या याच्यातून जे आम्ही 20 वर्ष मी सुद्धा निवडून आलेलो आहे आणि मी माझ्या वॉर्डात आणि इतर वॉर्डात सुद्धा मी कामं केलेली आहेत आणि ह्याच्या पुढे आता नगराध्यक्षाला जर निवडून आलो तर मी पूर्ण डहाणूचा कायापालट करण्याचा प्रयत्न करेन। नेमके तुमचे प्रमुख मुद्दे कोणते असणार आहेत? उद्या शनिवारी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। बरं, इथे काही जे मोठे प्रोजेक्ट म्हणजे आमच्या इथे ड्रेनेजचा सुद्धा प्रॉब्लेम आहे। जे ड्रेनेज आम्ही एकीकडे आणून त्याचं फिल्टरेशन करायचं किंवा मग इथे गावाचं जे गावात साफसफाई व्यवस्थित होत नाही। आधीच्या उमेदवारांनी इथे नगरपालिका डबघाईमध्ये घातलेली आहे। आता आमच्याकडे लोकांची कामं करायला साफसफाई करण्यासाठी लोक नाही आहेत, ती कमी केली गेलेली आहेत कारण नगरपालिकेकडे पैसा नाही। ही सगळी आम्ही हे करण्यासाठी म्हणजे याच्यातून आम्ही बाहेर निघण्यासाठी आम्ही सगळं हे करणार आहोत। निश्चितच या ठिकाणच्या जनतेच्या मूलभूत सोयी सुविधेसाठी मी काम करणार आहे आणि इथली जनता माझ्यावरती विश्वास ठेवेल, असा विश्वास सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू माची यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे इथली जनता नेमकी कुणाच्या पाठीशी उभी राहते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, डहाणू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।